मराठीत एक वाक्प्रचार आहे, डोक्याचं सोडून कमरेला बांधणं. मात्र इथे प्रत्यक्षातच तसं घडताना दिसते की काय ते अशामुळे बघायला मिळतं। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांवर सत्ताधाऱ्यांकडून सध्या जोरदार हल्लाबोल केला जातोय। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पवारांवर टीका करताना थेट त्यांच्या हृदयाला हात घातलाय। बघूयात याबाबतचा आमचा हा खास रिपोर्ट। एखाद्या व्यक्तीचं वय झालं तरी त्याला हार्ट अटॅक न येणं हे उत्तम आरोग्याचं लक्षण मानलं जातं। राजकारणात मात्र हार्ट अटॅक न येणं हा देखील टीकेचा विषय ठरू शकतो। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नव्या विधानामुळे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे। पवार किती थंड डोक्याचे आहेत हे सांगताना त्यांनी हार्ट अटॅकचा निकष लावला। शरद पवारांचं वय 84। मी राजकारणी आहे। शरद पवार आयुष्यात अस्वस्थ झाले असते एखाद्या विषयासाठी 84 वर्ष नाही चढले। माणसाला आजकाल हवामानामुळे अस्वस्थ झाला काय 50-55 वर्षात का डॉक्टर मिळून अटॅक येतो, माणसं जात। 84 वर्षात जग इकडे तिकडे वादळ हो, पूर येऊ काय शरद पवारला काय होत नाही, बिनधास्त असतात। राणेंना पवारांचं हृदय दिसलं। त्यापूर्वी पंतप्रधान मोदींना तर पवारांचा आत्माच दिसला होता। तो आत्मा अतृप्त आणि भटकणारा असल्याचा साक्षात्कारही त्यांना झाला होता। हा आत्मा राजकारण आणि घर सगळीकडे अस्थिरता पसरवत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली होती। हमारे यहाँ कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती है और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। ये आत्मा कुछ भी कर देती है। वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है। आपल्या काकांना अतृप्त आत्मा म्हटल्यानंतर अजित पवार पेटून उठणार असं अनेकांना वाटत होतं। मात्र असं वाटणाऱ्या सर्वांना अजित पवारांनी नेहमीप्रमाणे आश्चर्याचा धक्का दिला। मला त्याच्याबद्दल यत्किंचितही माहिती नाही। मी त्या सभेत होतो, त्याच्यामध्ये कुणाला उद्देशून म्हणाले ते मला काही माहिती नाहीये। मी पुढच्या सभेत ज्यावेळेस पंतप्रधानांच्या समवेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारीन की पंतप्रधान साहेब, आपण जे काही भटकता आत्माचा उल्लेख केला तो तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून केलाय का, आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो। आता महाराष्ट्रातल्या जनतेसमोर वेगळाच प्रश्न उभा राहिलाय। पंतप्रधान मोदींचं म्हणणं ग्राह्य धरावं तर शरद पवार हे भटकणारा आत्मा आहेत। माणसांना हार्ट अटॅक येतो, पण आत्म्यांना हार्ट अटॅक आल्याचं आजवर तरी कुठल्या कथांमध्ये आपण ऐकलेलं नाही। दुसरीकडे नारायण राणेंचं म्हणणं ग्राह्य धरायचं तर शरद पवार हे हृदय असणारा माणूस आहेत हे मान्य करावं लागेल आणि आत्म्याचा विचार सोडून द्यावा लागेल। बेरोजगारी, महागाई, विकास वगैरे बोरिंग विषयांपेक्षा हे कन्फ्युजन जास्त मनोरंजक आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? सिंधुदुर्गहून विकास गावकरसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।